नमस्कार. सखी संवाद विथ मीनाक्षी आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण एका छोट्या निरागस तसेच खोडकर मुलीची कथा जाणून घेणार आहोत. तुमची मुलं जर परीकथा, जातक कथा, पंचतंत्र हे सगळ्या गोष्टींना ऐकून कंटाळले असतील, तर तोतोचान ह्या जापनीज मुलीची कथा तुमच्या मुलांना नक्की ऐकवा. तोतोचान ही एक जापनीज खूपच प्रसिद्ध पुस्तक आहे. हे पुस्तक तेत्सुको कुरोयानागी या लेखिकेने लिहिलेलं आहे. तोतो-चान ही जपानमधील एक लहान, निरागस आणि जिज्ञासू मुलगी आहे. ती शाळेमध्ये खूपच सतत प्रश्न विचारत असते. खिडकीतून बाहेर बघते, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकते, पक्ष्यांशी बोलते. यामुळे तिला शिस्तहीन मुलगी आहे म्हणून शाळेतून काढून टाकलं जातं. इथूनच तिच्या जिज्ञासू कथेची सुरुवात होते. तिच्या जिज्ञासू वृत्तीला नवं वळण मिळतं. तिला शाळेतून काढून टाकले हे फक्त तिच्या आईलाच माहित असतं. तिला सतत आईला प्रश्न विचारावंसं वाटत असते, की काय चाललं? आपण कुठे निघालोय? काय करतोय? तिची आई फक्त एकच प्रश्नाचं उत्तर देते. म्हणते, की तुला उद्यापासून नवीन शाळेमध्ये जायचं आहे. तिचे ऍडमिशन तिची आई टोमोई शाळा या नवीन शाळेमध्ये करते. टोमोए ही शाळा रेल्वेच्या डब्यांमध्ये सुरू असते. या आगळ्या वेगळ्या शाळेमध्ये जाण्यासाठी तोतो-चान खूपच खुश असते. इथले मुख्याध्यापक सोसाकू कोबायाशी हे होते. ते मुलांकडे समस्या म्हणून नाही, तर संभावना म्हणून पाहत. अशी होती ही आगळी-वेगळी तोतो-चानची नवीन शाळा. पहिल्याच दिवशी ते तोतो-चानला म्हणतात, की मला तुझ्याबद्दल सगळं सांग. मला तुझ्याविषयी सगळं जाणून घ्यायचं आहे. आणि 4 तास ते तोतो-चानचं सगळं ऐकून घेतात. या शाळेमध्ये वेगळं काय होतं ते जाणून घेऊया. इथे मुलांना स्वतःचे विषय निवडण्याची मुभा होती. त्यांना काय आवडते, काय नाही आवडत, या सगळ्या गोष्टींचा विचार या शाळेमध्ये केला जात होता. अभ्यासासोबतच खेळ, कला, निसर्ग आणि संगीत या सगळ्यांना प्राधान्य देण्यात येत होतं. इथे अपंग मुलांनाही समान वागणूक मिळत होती. चुकांवर शिक्षा नाही, तर समजून घेतलं जात होतं. प्रत्येक मूल स्पेशल आहे, विशेष आहे, ही भावना त्या मुलांमध्ये निर्माण करण्यात येत होती, ज्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स वाढावा. तोतो-चान हळूहळू या ठिकाणी रुळते. प्रत्येक गोष्ट जिज्ञासू वृत्तीने जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि आत्मविश्वासाने ती भरून जाते. या पुस्तकामध्ये जपानमधील युद्धाचीही सावट दिसते. त्या युद्धामध्ये ती शाळा उद्ध्वस्त होते, अनेक स्वप्न तुटून जातात. पण कोबायाशी सरांनी रुजवलेली मूल्य, स्वातंत्र्यता, समता, मानवता ही मूल्य तोतो-चानमध्ये आयुष्यभर रुजली जातात. ही मूल्य तोतो-चानच्या आयुष्याचा पाया बनतात. या पुस्तकातून मिळणारे महत्त्वाचे संदेश आहेत, की प्रत्येक मूल हे वेगळं असतं. ते त्याच्या वेगळेपणानुसारच वाढत असतं. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी त्याचा वेगळेपणा स्वीकारून त्याला त्या दृष्टिकोनातच घडवणं महत्त्वाचं आहे. खोडकर म्हणजे अयोग्य नसतं. त्या मुलाची ती खासियत असते. प्रत्येक मूल हे वेगळं असतं. वेगळ्या खोडी करतं, वेगळा स्वभाव गुण असतो त्या मुलांचा. त्यानुसार त्या मुलांनी वाढणं गरजेचं आहे. ऐकून घेणं हेही शिक्षण आहे. शिक्षण घेणं म्हणजेच समजून घेणं आहे. शिक्षण फक्त अभ्यासक्रमापुरतं नसतो. प्रेम आणि समजूतदारपणा माणूस घडवतो. हे पुस्तक फक्त मुलांसाठीच नाही. हे पुस्तक पालक, शिक्षक आणि प्रत्येक संवेदनशील व्यक्तीसाठी आहे. तोतो-चान आपल्याला शिकवते, योग्य वातावरण मिळालं तर मूल कुठेही फुलू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
भेटूया अशाच नवीन विषयासोबत. तोपर्यंत थँक यू.